नमस्कार, मी सुवर्ण. आजच्या या बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनंच करतोय. अरुणाचल प्रदेशमध्ये भीषण दुर्घटना घडलेली आहे. हिमस्खलन झालंय आणि त्यात 7 जवान बेपत्ता झाल्याची माहिती आहे. कामेंग सेक्टरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. त्या बेपत्ता जवानांचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय. गस्त घालत असताना बर्फाचा एक कडा कोसळला. गेल्या काही दिवसात बर्फवृष्टी सुरू आहे, तुफान बर्फवृष्टी सुरू आहे आणि त्यात हिमस्खलन झालं. यानंतर 7 जवान बेपत्ता आहेत. कामेंग सेक्टरमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे. या जवानांचा युद्धपातळीवर शोध घेतला जातोय. काही छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचली आहेत. खूप भला मोठा असा हिमकडा कोसळला आणि गस्त घालत असलेल्या 7 जवानांवर तो पडला असावा, ते दबले गेले असावेत अशी भीती व्यक्त केली जाते. अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सध्या बर्फवृष्टी होते. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, 7 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते, त्यांचा शोध घेतला जातोय. काय अधिक माहिती मिळते? सुवर्णा, अरुणाचल प्रदेशमधील कामेंग सेक्टरमध्ये भीषण दुर्घटना घडलेली आहे. इथे झालेल्या हिमस्खलनात किमान 7 जवान दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महत्वाचं म्हणजे सध्या बचाव कार्य देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. जवानांची गस्त सुरू असताना ही दुर्घटना घडण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. कामेंग भागात गेल्या काही दिवसापासून मोठी बर्फवृष्टी होती आहे. त्यातच हिमस्खलन होऊन त्यात गस्ती पथकात असलेले 7 जवान अडकल्याची लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने ही माहिती मिळाली आहे, पुढे महत्वाचं म्हणजे साधारणतः ही घटना जी आहे ही रविवारची सायंकाळची घटना असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे तिथे लष्कराने हेलिकॉप्टरद्वारे आता शोध मोहीम देखील आरंभ केलेली आहे. जवळपास 7 ते 8 हे बचाव पथक हे घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि हे जे जवान हिमस्खलनात दबलेले आहेत त्यांना शोध मोहीम त्याची प्रारंभ केलेली आहे. आणि लष्करांना वाटतंय की या सगळ्यांना वाचवण्यात निश्चितपणे यश येईल, कारण की ज्या पद्धतीने ही घटना कळतात तात्काळ सगळे पावलं उचलण्यात आलेले आहे. आणि या घटनामध्ये जर 7 जवान जे बेपत्ता झालेले आहेत त्यांचे जे लोकेशन होतं त्या लोकेशनच्या जवळपासच सगळे बचाव पथक पोहोचल्याची माहिती लष्कराकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे होऊ शकतं लवकरात सुदैवी बातमी पुढे येण्याची शक्यता आहे. स्वर्णा, नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल प्रशांत. आपण ही छायाचित्र परत एकदा बघूया. आमचे न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देत होते. अरुणाचल प्रदेशमध्ये भीषण दुर्घटना घडलेली आहे. त्या सगळ्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे आणि एक हिमकडा गस्त घालत असलेल्या जवानांवर कोसळला असावा. हे जवान दबले गेले असावेत अशी भीती व्यक्त केली जाते. 7 बेपत्ता जवान आहेत ज्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.